मित्रांनो, मी सोनाली किरण शेवाळे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज व्हिडिओमध्ये आपण जावामधील नेस्टेड इफ स्टेटमेंट शिकणार आहोत. मित्रांनो, नेस्टेड इफ म्हणजे एका इफ स्टेटमेंटच्या आत दुसरा इफ स्टेटमेंटला यूज करणे किंवा त्याचा वापर करणे. जेव्हा एखादी कंडिशन चेक केल्यानंतर त्यामध्ये आणखीन एक कंडिशन तपासायची असते, तेव्हा तुम्हाला नेस्टेड इफचा उपयोग करावा लागतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण नेस्टेड इफचा बेसिक सिंटॅक्स, त्याचं लॉजिक आणि प्रॅक्टिकल जावा प्रोग्राम स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे नेस्टेड इफचे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करा. चला तर वेळ न घालवता जावामधील नेस्टेड इफ स्टेटमेंट शिकायला सुरुवात करूयात. मित्रांनो, यामध्ये आपण दोन प्रोग्राम पाहणार आहोत. पहिला प्रोग्राम आहे जावा प्रोग्राम टू प्रिंट ग्रेटेस्ट नंबर अमंग 3 नंबर. 3 नंबर्स मधून आपल्याला एक ग्रेटेस्ट नंबर आपल्याला प्रिंट करायचा आहे. आणि दुसरा प्रोग्राम आहे की टू एक्सेप्ट अ नंबर फ्रॉम द युजर अँड चेक वेदर द नंबर इज पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और 0. ठीक आहे. सर्वप्रथम आपण नेस्टेड इफचा सिंटॅक्स बघूयात. नेस्टेड इफ काय आहे? तर नेस्टेड इफ मध्ये बघा, तुम्हाला हा पूर्ण सिंटॅक्स मी समजावून सांगते. पहिले काय होणार आहे की ही इफची कंडिशन चेक होईल. जर ही कंडिशन ट्रू असली तर हा पूर्ण इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाईज हा एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. पण जर इथं कंडिशन ट्रू आहे तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. आणि आता आपण इफच्या कंडिशनकडे लक्ष करूयात. आता जर ही कंडिशन ट्रू असली तर कंपायलर मध्ये येईल. मध्ये आल्यानंतर तो इथं जे काही कोड असेल तो चेक करेल अँड देन चेक द सेकंड कंडिशन. इफ द सेकंड कंडिशन इज ट्रू, देन इफ एक्झिक्यूट काय करेल, कंपायलर एक्झिक्यूट करेल इफचा ब्लॉक, अदरवाईज तो एक्झिक्यूट करेल एल्सचा ब्लॉक. ठीक आहे. पण जर सपोज ही मेन कंडिशन जर तुमची फॉल्स असली तर कंपायलर तुमचा एल्स पार्ट एक्झिक्यूट करेल. त्या केसमध्ये हा जो इफ पार्ट आहे तो तुमचा स्किप होणार आहे. मित्रांनो, लक्ष करा, ऍट अ टाइम इफ चा पार्ट एक्झिक्यूट होईल किंवा हा एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल. जर हा इफचा कंडिशन ट्रू असली तर हा इफचा ब्लॉक पूर्ण एक्झिक्यूट होईल, म्हणजे बेस्ड ऑन द कंडिशन, अदरवाईज हा एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल. आणि याला आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत प्रोग्राम थ्रू. तर आपला जो पहिला प्रोग्राम आहे तो आहे की जावा प्रोग्राम टू प्रिंट द ग्रेटेस्ट नंबर अमंग द 3 नंबर्स. मग ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय करणार आहोत की पहिले 3 नंबर ए, बी आणि सी हे 3 नंबर आपण रीड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण चेक करणार आहोत की ए इज ग्रेटर दॅन बी आहे का. जर हे ट्रू असेल तर परत चेक करणार आहोत की ए हा ग्रेटर दॅन सी आहे का. आणि जर हेही ट्रू असेल तर तो ए इज ग्रेटेस्ट प्रिंट करेल, अदरवाईज इट विल प्रिंट सी इज ग्रेटेस्ट. अदरवाईज तो चेक करेल की बी जर ग्रेटर दॅन सी असेल, कंडिशन ट्रू असेल तर बी ग्रेटेस्ट प्रिंट होईल, कंडिशन फॉल्स असली तर सी ग्रेटेस्ट प्रिंट होईल. आणि शेवटी आपल्याला काय होईल, एक ग्रेटेस्ट नंबर इथे प्रिंट होणार आहे. ठीक आहे. चला तर बघूयात याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन थ्रू द VS कोड. ओके. सो मित्रांनो, सर्वप्रथम आपण काय करूयात, ग्रेटेस्ट नंबर किंवा मॅक्स 3 करूयात. मॅक्स ऑफ 3 डॉट जावा. तुम्ही प्रोग्रामचं नाव काहीही देऊ शकता, दॅट इज टोटली डिपेंड ऑन युअर चॉईस गाईज. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मला काय करायचं आहे, आपण एक काय करूयात, एक पॅकेजला इम्पोर्ट करून घेऊयात, जावा डॉट युटिल डॉट स्टार. आता ह्या क्लासमध्ये आपण आपली पहिली मेन मेथडला डिक्लेअर करून घेऊयात. मेन मेथड डिक्लेअर करून घेतल्यानंतर आपल्याला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे इथे, तो आपण क्रिएट करून घेणार आहोत. आणि इथं आपल्याला जायचंय सिस्टीम डॉट इन. तर हा स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची मेथड आहे. ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला 3 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहेत. त्याच्यानंतर तिघांच्या व्हॅल्यू आपण युजर कडून घेणार आहोत. मग सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन याचा यूज करणार आहोत आपण. आणि युजरला सांगणार आहोत की एंटर 3 नंबर्स. ठीक आहे. आता जे काही 3 नंबर एंटर होतील ते ABC ह्या नंबर मध्ये आपल्याला काय करून घ्यायचे, रीड करून घ्यायचे. त्याच्यानंतर B इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट इंट. त्याच्यानंतर C इक्वल्स टू
sc डॉट नेक्स्ट इंट. ठीक आहे, हे 3 नंबर आपण रीड करून घेतले. त्यानंतर आपल्याला कंडिशन चेक करायची बघा. इफ जर a इज ग्रेटर दॅन b असेल, ठीक आहे, परत याच्यामध्ये आपण चेक करूयात की इफ a इज ग्रेटर दॅन c असेल, म्हणजे a हा b आणि c पेक्षा दोघांपेक्षा ग्रेटर असेल, तर आपण प्रिंट करणार आहोत सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन द व्हॅल्यू ऑफ a प्लस इज ग्रेटेस्ट. ठीक आहे, नाहीतर इथे आपल्याला अदरवाईज एल्स पार्ट आपला एक्झिक्यूट होईल आणि इथे आपण प्रिंट करणार आहोत. हे बघा, a इज ग्रेटर दॅन c. जर a ग्रेटर असेल तर a इज ग्रेटेस्ट प्रिंट होईल, अदर c इज ग्रेटेस्ट काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. आणि जर ही कंडिशन फॉल्स असली तर आपण एल्स पार्टला जाऊयात आणि इथे आपण चेक करणार आहोत परत एक दुसरी कंडिशन. ती कंडिशन आहे जर b इज ग्रेटर दॅन c असेल, तर मी काय म्हणणार आहे की तुमचा b इज ग्रेटेस्ट आहे, नाहीतर एल्स तुमचा c काय आहे, ग्रेटेस्ट आहे. ठीक आहे, कंट्रोल एस. माझा प्रोग्राम संपलेला आहे, पण आपण प्रोग्राम एकदा बघून घेऊयात. ठीक आहे, आपण काय कोड लिहिलेला आहे बघा. a ची व्हॅल्यू काय, सपोज a 10 b 20 आणि c 30 आहे. मग मला सांगा 10 ग्रेटर दॅन 20 आहे का, नाही. ही इफ ची जेव्हा कंडिशन फॉल्स होते तेव्हा हा पूर्ण इफ ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही, तो डायरेक्टली एल्स पार्टला येतो. मग आता b ची व्हॅल्यू 20 आहे, c ची व्हॅल्यू 30 आहे. ठीक आहे, मग 20 इज ग्रेटर दॅन 30 आहे का, नाही. म्हणून हा पण इफ एक्झिक्यूट होणार नाही, तो डायरेक्टली एल्सला जाईल आणि c ची व्हॅल्यू जी 30 आहे, 10 20 30 पैकी 30 व्हॅल्यू इज द ग्रेटेस्ट असं तो प्रिंट करेल. आता इकडे लक्ष द्या, हा प्रोग्राम आपण सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर त्याला पहिले कंपाईल करून घेऊयात. जावा सी मॅक्स ऑफ 3 डॉट जावा. That program doesn't contain the any error, so that's why max of 3 dot class file is generated here. Now next is Java max of 3 enter. So enter a 3 number, let's say 12 4 and 53. So which is the greatest, of course 53. Again execute the code. Now 12 3 4, which is the greatest, 12 is greatest, fine. Okay, now I just increase the terminal size height. Okay, then again execute the code. Then now which is the greatest, 34 is the greatest, fine. So this is the way to find out the greatest value among the 3 values or greatest number among the 3 numbers. Okay, now we have a next program, that is Java program to accept a number from the user and check whether the number is positive, negative or 0. आता बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साठी आपण इफ एल्सचा यूज केला होता. तुम्ही जर इफ एल्सचा जर व्हिडिओ बघितला असेल ह्या प्रोग्राम सिरीज मधला, तर तुमच्या लक्षात येईल की जर फक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे चेक करायचं असेल तर आपल्याला कंपल्सरी इफ एल्स यूज करावं लागेल. कारण इफ एल्स कधी यूज होतो, जेव्हा फक्त दोनच आपल्याकडे ऑप्शन्स असतात. दोनच ऑप्शन्स असतात, म्हणजे जर कंडिशन ट्रू झाली तर पॉझिटिव्ह प्रिंट होईल, नाही झाली तर निगेटिव्ह प्रिंट होईल. पण नेस्टेड इफ आणि जसं की इफ एल्स इफ हे सेंटेन्स स्टेटमेंट्स जे आहेत, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स जे आहेत, ते काय आहेत की जेव्हा 2 पेक्षा जास्त कंडिशन्स असतात तेव्हा ते काय होतात, यूज होतात. पहिले आपण याचा अल्गोरिदम बघून घेऊयात. रीड अ नंबर n, चेक इफ n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. जर ही कंडिशन ट्रू असेल तर तो मध्ये जाईल आणि स्पेसिफिकली n इक्वल्स टू 0 ला तो चेक करेल. जर ही कंडिशन ट्रू असली तर तो 0 प्रिंट करेल, नाहीतर तो पॉझिटिव्ह नंबर प्रिंट करेल. आणि ह्या दोन्ही कंडिशन फॉल्स असल्या तर एल्स पार्ट मध्ये तो निगेटिव्ह नंबरला प्रिंट करेल. चला तर याच्यावर अल्गोरिदम पेक्षा आपण त्याला प्रॅक्टिकली करून बघूयात की नेमकी हे होतं तरी कसं आहे. ठीक आहे, आता बघा इथे मी फाईल क्रिएट करते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 png.java. Okay, fine. So here also what I have to do, I have to import java.util.star. Here I have to write down the main method.
public static void main. Then here I have to create the object of new scanner class. आणि जावा मध्ये प्रत्येक स्टेटमेंट जे आहे ना ते सेमीकोलननी काय होत असतं, एंड होत असतं. नाव हिअर आय हॅव टू डिक्लेअर द व्हेरिएबल. देन I have to accept this value from the user, that is enter a number. Okay, then n equals to sc dot next int. Fine. Okay, now we have to check if, see इथं थोडंसं लक्षपूर्वक करा, if n is greater than 0 असेल आणि आपण जर ही कंडिशन ट्रू असली आणि त्यातल्या त्यात आपण स्पेसिफिकली n इक्वल्स टू 0 असेल तर बघा आपण काय प्रिंट करणार आहोत, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन झिरो किंवा नंबर इज 0 असंही टाकू शकतात तुम्ही, एल्स सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि इथे टाकलंय मी पॉझिटिव्ह. कारण काय आहे कंडिशन, कोणती कंडिशन इथं ट्रू झालेली आहे, एक तर n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 आहे, पण मी इक्वल्स टू 0 साठी ऑलरेडी चेक केले, जर तो खरंच इक्वल्स टू 0 असेल तर 0 प्रिंट होईल, पण याचा अर्थ तो 0 नाहीये पण तो ग्रेटर दॅन n आहे म्हणून तो पॉझिटिव्ह, n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 म्हणून तो 0 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून तो पॉझिटिव्ह प्रिंट होईल. आणि ह्या दोघी मेन कंडिशन जर आपली फॉल्स असली तर इथे काय प्रिंट होणार आहे बघा की सिस्टीम, ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन निगेटिव्ह नंबर. ओके, कंट्रोल एस. बघा मी याला क्लिअर करते टर्मिनलला. त्याच्यानंतर जावा सी png dot java. Fine. See, png dot class file is generated over here. Now we have to run the code. png, enter a number, let's say 4 is positive, again execute, enter a number like -7 is negative, again enter a number, now this time enter 0, it is in 0. Okay, so this is what the final last program that we have seen. And guys, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नेस्टेड इफचे जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमचे काही डाऊट असेल तर मला कमेंट नक्कीच करा आणि नेस्टेड इफमध्ये अजून काही तुम्हाला प्रोग्राम हवे असतील तर तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. पुन्हा एकदा आपण परत एकदा जावा प्रोग्राम सिरीज ह्या प्लेलिस्टमध्ये आपण नवीन कन्सेप्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तो आहे आपला इफ एल्स इफ स्टेटमेंट इन जावा. तर बघत रहा जावा प्रोग्राम प्लेलिस्ट अंडर द तन्मय सॉफ्टवेअर क्लासेस. थँक यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.